वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या आजच्या भागात मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मी आत्ता आली आहे अमेरिकेमधल्या डाउनटाउन लिव्हरमोर इथे। चला तर बघूयात अमेरिकेमधलं डाउनटाउन लिव्हरमोर कसं आहे ते। अमेरिकेमध्ये प्रत्येक शहरातला जो काही मेन एरिया असतो त्या एरियाला डाउनटाउन असं म्हटलं जातं। आणि मी आत्ता आहे अमेरिकेमधल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या लिव्हरमोर शहरामध्ये। इथे सध्या ख्रिसमसच्या निमित्ताने सगळीकडे छान असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। स्ट्रीट लाईट सुद्धा त्यांनी असे सुशोभित केलेले आहेत। रात्रीच्या वेळेला तर हे सुंदर दिसतंच लाइटिंगमुळे, पण दिवसासुद्धा हे खूप छान अट्रॅक्टिव्ह असं वाटतं। इथे वाइब्स खूप छान आहेत, ख्रिसमसचं वातावरण आहे। प्रत्येक दुकानांचं एक काही वैशिष्ट्य आहे। इथे वेगवेगळं असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतंय। इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी मिनी गोल्फ कोर्स आहे आणि त्याची सुद्धा थीम ख्रिसमसची आहे। ख्रिसमसचं डेकोरेशन याच्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय।
हे इंडियन रेस्टॉरंट आहे आणि इथे भारतीय प्रकारचं जेवण मिळतं. खूप जास्ती प्राऊड वाटतं. असं काही अमेरिकेतल्या मेन एरियात बघितलं की खूप अभिमान वाटतो. आज वेदर पण खूप छान आहे आणि हॉलिडेज आहेत, तर मेजॉरिटी लोक बाहेर असे पायी फिरायला निघतात. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बरीचशी मंडळी इथे चालताना दिसतात. लिव्हरमोर शहराच्या आजूबाजूला प्रसिद्ध अशा वायनरीज आहेत आणि या वायनरीजची सफर करण्यासाठी म्हणून इथे या बसची सोय आहे. ही जी रेड कलरची बस तुम्हाला दिसतीये, तर ही बस आपल्याला वायनरीजची टूर करून देऊ शकते. त्या बसमध्ये तुम्ही बसायचं आणि मग सगळीकडनं आजूबाजूला वायनरी अशा तुम्ही बघू शकता आणि त्याची माहिती पण इथे प्रोव्हाइड केली जाते त्या वायनरीजबद्दलची. आणि अमेरिकेमध्ये ही अशी छान सोय आहे. हे मला बघून खूप छान वाटलं. टुरिस्टसाठी म्हणून हे खूप बेनिफिशियल मला वाटतं. अमेरिका अँड मच मोरच्या आजच्या भागात तुम्हाला काय आवडलं हे मला कमेंट करून जरूर कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एका नवीन भागामध्ये अशी एक नवीन माहिती मिळवण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय.